हा तू म्हणतीस तसंच करू आपण ह्यावेळेस. बरं चल ठेवू का? हा. कोणाचा फोन होता का? काय नाही दीदीचा होता. काय म्हणत होती मग? अहो ती म्हणत होती आता पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील ना, तर गावाकडे मोठा भाऊ राहतो, त्याच्याकडे जाण्याऐवजी आपण पुण्यात जो छोटा भाऊ राहतो ना त्याच्याकडे जाऊ. हो का? आणि मग तुमचा तो मोठा भाऊ आहे, मग त्याच्याकडे नाही जायचं त्याला भेटायला? जाता येईल की त्याच्याकडे कधीतरी. त्याच्याकडे एक तर जायची याची काही सोय पण नाहीये. हसण्यासारखीच बोललीस ग. आता नाही तुमची गाडी त्याच्या दारात जात. तुमचं चांगलं झालं म्हणून तुम्ही सगळं विसरलात. हा, पूर्ण जुने दिवस विसरलात. तुमचं लग्न कोणी केलं? सगळा लग्नाचा खर्च कोणी केला? मोठ्या भावानेच केला ना. आणि तुमचा छोटा भाऊ तो आता तिकडे मजा मारतो, नोकरीला लागला. ते कोणाच्या जीवावर? याच्या जीवावर ना. ह्यो सगळीकडे मोलमजुरी करून पैसा कमवून त्याला नोकरीला लावलं त्यांनी. आणि तुमच्या आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च सगळा खर्च कोण करतो? तोच बघतो ना सगळं. हे सगळं विसरलात का तुम्ही? त्याच्या लेकरांचा खर्च. त्यामुळे त्याची परिस्थिती बिघडली ग. जरा परिस्थिती हे झाली म्हणून तुम्ही त्याला आता भेटायला जायचं नाही म्हणता ना. काय गावाकडं मोठ्या भावाकडं त्याची फाटकी झोळी. जसं त्याचं नाणं कमी पडलं तसं तुम्ही पण नातं कमी केलं ग. काय बाई, ही दुनिया तर पैसे मागलीच बा. तुम्ही पण पैसे मागल्याच निघलात ग. लहान्या भावाकडे पुण्याला तिकडं तुम्हाला चांगलं चांगलं भेटेल म्हणून त्याच्याकडे जायचं. आणि मोठ्या भावाकडे गावाकडे काय शेतात काय उगलंय काय नाही त्याच्याकडे काय नाही म्हणून त्याच्याकडे नाही जायचं. तसं नका करू ग तुम्ही. मोठ्या भावाकडे जा. 2 दिवस काय 4 दिवस राहा. त्याची पण फाटकी झोळी ना, मग तुम्ही 4 रुपयाची त्याला मदत करा ना. त्याला किती चांगलं वाटेल. 4 दिवस राहायला भेटला त्याला आवडेल ना. आणि मग छोट्या भावाकडे पण जा. असं नका करू ग तुम्ही. छोट्याकडे जायचं मोठ्याकडे जायचं नाहीये. मला तुमचा स्वार्थ कळालाय ग, म्हणूनच तुम्ही टाळाटाळ करताय. छोट्याकडे जायचं मोठ्याकडे जायचं नाही. दोघांकडे बी 4-4 दिवस राहायचं. असं काही चुकीचं करू नका तुम्ही. हो सासूबाई, बरोबर बोलतायत तुम्ही. आता आम्ही आधी मोठ्या भावाकडे जातो आणि मग छोट्या भावाकडे जातो.